दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून मी काही जी.आर. काढलाय का? राज उद्धव एकत्र येण्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपरोधिक टोला। उद्धव आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत 5 जुलैला होणार विजयी मेळावा। राज ठाकरेंची घोषणा, पक्षीय लेबल नकोत, सावध भूमिका। पहिलीपासून हिंदीचा जी.आर. रद्द झाल्यानंतर मुंबई आणि नाशिकमध्ये मनसेचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव। 5 तारखेचा विजयी मेळावा वरळी डोममध्ये घ्या। राज ठाकरेंच्या बैठकीमध्ये मनसे नेत्यांचा सूर, तर मेळावा अराजकीय बिगरपक्षीय असावा, मनसेची भूमिका। मेळावा शिवाजी पार्कात होण्याची शक्यता। मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता। काँग्रेस ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही, विश्वसनीय नेत्यांची माहिती। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींद्र चव्हाणांकडून अर्ज भरणा। चंद्रशेखर बावनकुळेंकडून किरेन रिजिजूंकडे अर्ज सुपूर्द। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधक आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन, तर विरोधकही आक्रमक। पावसाळी अधिवेशनालाही विरोधी पक्षनेत्याविनाच सत्ताधारी अनुकूल, मात्र निर्णय विधानसभा अध्यक्ष घेणार। भास्कर जाधवांच्या नाराजीचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख। पावसाळी अधिवेशनात 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी 1,000 कोटी, तर मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 2,240 कोटींची तरतूद। बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर संघर्ष। अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातल्या आरोपींसोबत क्षीरसागर काय करत होते, मुंडेंचा सवाल, तर दमानी यांचेही क्षीरसागरांवर आरोप। नाशिकनंतर कोल्हापुरातही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। शहर प्रमुख हर्षल सुर्वेंचा राजीनामा, तर जिल्हा प्रमुख संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा। उत्तर महाराष्ट्रातले 2 माजी आमदार भाजपत प्रवेश करणार। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि